आता आम्ही कोल्हापूरवरनं आलो आहे अक्कलकोटला आणि हा अक्कलकोटला जाणारा रस्ता आहे। मेन गोष्ट रात्र झालेली होती आणि वाजलेले घड्याळात 9 वाजलेले होते, तर 10 वाजेपर्यंत मठ उघडा असतो आणि आम्हाला 10च्या आधी स्वामींचं दर्शन करायचं होतं, म्हणून आम्ही खूप घाईघाई करत होतो। तर सर्वात पहिला आधी आम्ही गाडी पार्किंगला लावतोय आणि ह्याच्यानंतर मग आम्ही मठात जाणार आहे, स्वामींचं दर्शन घेणार आहे। आणि हे स्वामींचं दर्शन आम्ही सकाळी पण घेतला असता, पण आम्हाला दुसऱ्या ठिकाणी पण मठामध्ये जायचं होतं, तर त्यामुळे आम्ही बोललो की आपण आधी स्वामींचं दर्शन घेऊया आणि मग नंतर आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायला इझी पडेल। तर इथे आता मी स्वामींचा प्रसाद घेते आणि तर ते काका पण सांगत होते तुम्ही लवकर करा, आता मठ बंद होणार करून, तर कारण 9:30 वाजलेले होते, 10 वाजता मठ बंद होतो। तर इथे मी आतमध्ये मठामध्ये एंट्री घेतली आहे, तेवढं जमेल तेवढं मी शूट केलं। तर सर्वात पहिलं आपल्याला स्वामींचे फोटो बघायला भेटत आहे आणि मठ एवढं सुंदर आणि छान वाटत होतं, वातावरण खूप छान वाटत होतं आणि गर्दी तर भरपूर होती, एवढी गर्दी होती ना की मी गेल्या टायमाला आलेली होती तेवढी गर्दी मला भेटली नव्हती, तेवढी या टायमाला गर्दी भेटली। आणि मेन गोष्ट आमचंच चुकलं, कारण आम्ही घाई गडबडीत दर्शन घेत होतो, तरी पण स्वामींनी आम्हाला छानपैकी दर्शन दिलं घाई गडबडीत, तरी पण खूप छान वाटत होतं। तर आता आमचं स्वामींचं दर्शन झालं आहे, मी तुम्हाला दाखवू नाही शकली कारण बघा खूप गर्दी आहे, मी खूप प्रयत्न केला तरी पण एक झलक स्वामींची तुम्हाला बघायला भेटत असेल बघा। तर चला आता स्वामींचं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही म्हणजे थोडं असं स्वामींच्या मठामध्ये बसणार आहे 5-10 मिनटं थोडं शांतसाठी। तर चला मग स्वामींचं दर्शन तुम्ही पण घ्या। शोधून एवढं थकलोय, एक सुद्धा आम्हाला रूम भेटली नाहीये, पण आम्हाला ते कुठलं ग नेत्रा मंदिर बघायचंय आपल्याला, तो मंदिर आम्हाला बघण्यासाठी। आणि तिथे मेन गोष्ट स्वामींची हे झाले ना ग, काय ग समाधी आहे, तर तिथेच आम्हाला जायचंय, उद्या सकाळी जाणार आहे। स्वामींचं दर्शन आम्ही खूप छान घेतला आणि आम्हाला स्वामींनी दर्शन पण खूप छान दिलं, मस्त वाटलं, पण कुठेच इथे म्हणजे रूम नाहीये, सर्व रूम बुक आहे, त्यामुळे आम्ही आता गाडीत असे झोपलोय आणि 12:05 झाले, अजून आम्ही जेवलो सुद्धा नाहीये आणि वेटिंग वर आहे। आता बघूया, आमचा 10वा नंबर आहे, इथे माझा भाऊ झोपलाय बघा असा, इथे मी अशी सीट ओपन करून, इथे माझे मिस्टर झोपले आणि ही योगिनी बघा आणि नेत्रा अशी डोलते, काय आमची परिस्थिती। स्वामी म्हणतात आहे तू पुरा दर्शन करून जा, आता विद्या तू माझं पुरं म्हणजे दर्शन करूनच जा, म्हणजे तो मठ आहे तिथे पण जा, माझ्या इथे आले तिथे पण जा। आता उद्या सकाळी आम्हाला त्यांचं ते मठात जायचंय, तर आता बघूया आता जेवणाचं कुठपर्यंत येते, म्हणून इथे वेटिंग वर बसलोय। रूम भेटली आम्हाला, अजून रूमच्या इथे सामान आमचं म्हणजे घेऊन नाही गेलो, तर जाता जाता घेऊन जाऊ। ही जागा घेते बाबा तेवढी, खुर्च्या ते साईडला
शेवाची भाजी असेल कदाचित, ही आहे माहीत नाही, हे पण ना माहीत मला. हे भात आहे, हे लोणचं आहे, हे पापड आहे. जेवण झालंय आणि आम्ही आणि रूम तशी चांगली आहे, फक्त बाथरूम बाहेर आहे आणि 1000 रुपयाचंच आहे. कपडे घेतले ते घालायचे ना. ते मुद्दाम गाडी थांबवणार पण नाही कदाचित, यांच्यामध्ये लेस सर्व बघा कशी मुद्दाम केला. आता लेट नाही होत आहे ना हे टाइमपास करायला तुम्हाला? काय रे बोला, आता लेट नाही होते तुमच्या लोक? लवकर लवकर असते. नाश्त्याला मागवलंय नेत्राने इडली आहे ना योगिनी, कशी इडली बाबू. पापड पण दिला.